झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पुढची बातमी देखील पुण्यातलीच। तब्बल 2 वर्षांनंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत आले। कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले, त्यामुळे महापालिकेत त्यांच्यासोबत कोण उपस्थित राहणार याकडे लक्ष लागलं होतं। कलमाडी गेल्या वर्षभरापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते, मात्र ते पडद्यामागून सूत्र हलवतच होते। त्यामुळे आजचा त्यांचा महापालिकेतला प्रवेश म्हणजे पुण्याच्या राजकारणात कमबॅक असल्याचं बोललं जातंय। दरम्यान मनसे आणि भाजपनं कलमाडींचा या ठिकाणी निषेध केला। समर्थकांच्याकडून ढोल ताशांच्या गजरात कलमाडींचं स्वागत करण्यात आलं। महानगरपालिकेमध्ये कलमाडी आले, नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्सही केली। विरोधक भाजप आणि मनसेकडून मात्र कलमाडींच्या महानगरपालिकेत येण्याला पर्यायानं पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याला प्रचंड विरोध दर्शवण्यात आला। या ठिकाणी खडाजंगी देखील झाली कार्यकर्त्यांमध्ये। तर खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुणे महापालिकेतल्या भेटीनं महापालिकेच्या परिसरामध्ये रणकंदन झालं। आपण पाहतोय एकीकडे ढोल ताशे घेऊन स्वागतासाठी जमलेले कलमाडी समर्थक आणि दुसरीकडे कलमाडींना निषेध करण्यासाठी जमलेले भाजप मनसेचे कार्यकर्ते। दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आले आणि मग महानगरपालिकेच्या आवारात जोरदार रणकंदन झालं। कॉमनवेल्थ गेम घोटाळ्यात अटक झाल्यापासून कलमाडी पुण्याच्या राजकारणापासून दूरच होते। आज अचानक त्यांनी महापालिकेचा दौरा करतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले। कलमाडी समर्थक आणि विरोधकात यावरून जोरदार राडा झाला। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। पुणे महानगरपालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर कलमाडी देखील बोलले। पुण्याचा विकास करताना मला कोणी रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रिय असतो तर काय झालं असतं याचा अंदाज सगळ्यांनाच आहे असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला। सुरेश कलमाडी काय म्हणाले या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऐकूयात। मी अजूनही पुण्याचा खासदार आहे, ते सगळ्यांनी नोंद घ्यावी। आता खालती इतकं ड्रामा झालं, मी इलेक्शन मी बाहेर पडलो नाही। बाहेर पडलो असतो तो माहिती काय झालं असतं। मला पुण्याचं विकास डेव्हलपमेंट मुद्दा हेच मुद्दा माझ्यासमोर आहे। नेहमी ते मी बघितलं आहे आणि यापुढे सुद्धा बघणार आहे। पुण्याचा विकास हेच आपल्याला करायचं। आधी पुण्याला फक्त एक खासदार नाही, आता 4 खासदार आहेत, तर फार झपाट्याने विकास होईल त्याबद्दल मला शंका नाही। आता आपल्याला विकासाचं बघायचं। निदर्शनं का केलं मला माहीत नाही, पण आता मी कोणी येऊन सांगतं टीव्ही चॅनलवर वाचलं की मी मागच्या दारातनं आलो, मी पुढच्या दाराने आलो आणि नेहमी पुढच्या दारातनंच येईल। मी पुण्याचा खासदार कमिशनरकडनं वेळ घेतलेला आहे पुण्याच्या समस्याला बद्दल बोलण्यासाठी, आणि मी आलो आहे पुण्याचा खासदारच्या नात्याने। मी काँग्रेस पार्टीच्या सिंबॉलवर निवडणूक लढलो होतो, तर अनेक काँग्रेसजण पण आलेले, पण मी पुण्याचा खासदार म्हणून मी आलेलो आहे आणि अनेक कार्यकर्ते होते। हा स्वागत करायला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होते। तो माहिती आहे की मॅक्सिमम पैसे सबंध देशात कुठला खासदार आणला असेल तर ते पुण्याचा खासदारने आणलं। मॅक्सिमम मनी आय ब्रॉट फॉर पुणे। आणि आपल्याला माहिती आहे JNRM-1 मध्ये सुद्धा मॅक्सिमम पैसे मी पुण्यासाठी काढले। आणि अनेक गोष्ट तुम्ही पाहिलं काय काय फरक झाले पुण्यात। कॉमनवेल्थ यूथ गेम्स पुण्यात घडलं, त्या ठिकाणी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन सगळ्यांनी साथ दिली। झी 24 तास एक पाऊल पुढे।